ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। मारहाण झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आले रस्त्यावर। पावसाळ्याचे दिवस असल्याने मुंगसे कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्याचा माल ठेवण्यासाठी कुठल्याही शेडची व्यवस्था नाही। उपसभापती काय भूमिका घेणार? मालेगाव तालुक्यातील मुंगसे कांदा मार्केटमध्ये गेल्या 4 दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने मार्केटमध्ये कांदे विकायला आणले होते। त्यावेळी व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये कांदा वाद झाला होता। त्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याने दोघांमधील वाद हा मारामारीपर्यंत पोहोचला। त्यामध्ये शेतकऱ्याला मारहाण झाल्याचे सर्वत्र बातम्या पसरल्याने या घटनेत शेतकरी संघटनेने त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याकरिता दिनांक 20/6/2024 रोजी सकाळी 11 वाजता मुंगसे मार्केट येथे आल्यावर शेतकरी संघटनेतर्फे घोषणाबाजी करत संबंधित मार्केट कमिटीचे उपसभापती व सचिव कमलेश पाटील यांना धारेवर धरत त्या व्यापाऱ्यांचे लायसन रद्द करा आणि ही गुन्हा दाखल करा अशी मागणी केली व त्या व्यापाऱ्यांवर आजपर्यंत काय कारवाई केली याबाबत विचारणा केली। यावर उपसभापतींनी कारवाई करण्याकरिता 4 दिवसाचा वेळ मागून घेतला असून शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की येत्या 4 दिवसात योग्य ती कारवाई न केल्यास मुंगसे मार्केटला टाळे लावून बंद करू व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू। आता पुढे उपसभापती विनोद चव्हाण हे काय निर्णय घेता हे बघूया। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। चौकशीला तुम्हाला काय शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी तसेच आपले तालुका पोलीस ठाण्याचे सन्माननीय साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत। साहेब, तर सर्वप्रथम मी माफी मागतो की या ठिकाणी पोहोचायला आम्हाला उशीर झाला, कारण मुख्य कार्यालयात कर्मचाऱ्यांची बैठक चालू होती, त्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर झाला। आमचे सन्माननीय शेतकरी दीपकदादा पानसरे यांना जी एक 4 दिवसापूर्वी मारहाण झाली, त्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यालयात आम्हाला कळवलं। आम्ही तपास देखील केला की नेमकं कशा पद्धतीने काय स्वरूप झालं, कशामुळे। तर कांदा लिलाव झाल्यानंतर त्या खळ्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी खाली करत असताना काहीतरी कांद्यात कमी अधिक कांदा मिश्र असेल, त्याच्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये कुठेतरी बोलाबोली झाली। दरम्यानच्या काळात कुठेतरी शब्दाला शब्द वाढला, शिवीगाळ झाली की माहीत नाही, मी स्पॉटवर नव्हतो, पण त्यानंतर व्यापाऱ्याने शेतकऱ्याला मारहाण केली असा निरोप मला कर्मचाऱ्यांनी दिला। मग मी कर्मचाऱ्यांना प्रतिप्रश्न केला की त्यांनी काही तक्रार केली का किंवा लेखी अर्ज दिला का, काही केलं का। तर ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी दीपकदादा उशीर झाल्यामुळे निघून गेले। दुसऱ्या दिवशी ते 11 वाजता मुख्य कार्यालयात आले, बरोबर। ते आल्यानंतर त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर मी त्यांना आधी सांगितलं की तुम्ही ह्या सर्व गोष्टी होत राहतील, परंतु दवाखाना महत्त्वाचा आहे, तुम्ही आधी दवाखान्यात ॲडमिट व्हा, बरोबर। त्या पद्धतीने मी त्यांना अक्षरशः तिथून व्यवस्था करून दिली आणि त्यांना आधी, कारण त्याचे औषधोपचार महत्त्वाचे, नंतर या गोष्टी काय आहेत त्या पुढच्या होत राहतात। त्याच्यासाठी ते आधी सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट झाले आणि तिथून त्यांना मी इथं सुद्धा अर्ज करायला लावला मार्केटला, कारण कसं आहे, शेवटी तक्रारदार अर्ज नसला तर आम्हाला त्याच्यावर काही ॲक्शन घेता येत। त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून तक्रार अर्ज देखील आम्हाला प्राप्त झाला। त्या दृष्टिकोनातून संबंधित व्यापाऱ्याला आम्ही कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे। शेवटी कसं, जिल्हा शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष शैलेंद्र आबाबू या 4 दिवसापूर्वी मुंगसे मार्केटमध्ये शेतकऱ्यावर अन्याय झाला, शेतकऱ्याला मारहाण झाली। आज त्या शेतकऱ्याला पाण्याची बाटली सुद्धा उचलायची हिंमत राहिली नाही, इतकी जबरदस्त मारहाण झाली। माझं म्हणणं एवढं, जे वांदा पडला होता ना, तर बाजार समिती तर वांदा कमिटी नेमलेली असती, मग त्या व्यापाऱ्याने संबंधित वांदा कमिटीला बोलवायला पाहिजे होतं। ज्यात त्या व्यापाऱ्याने वांदा कमिटीला बोलवलं नाही, याच्या अर्थ त्या शेतकऱ्याचा वांदा नव्हता हे सिद्ध होतंय आणि त्या व्यापाऱ्याची चुकी होती। म्हणून आता आम्ही सभापतींकडे मागणी केली होती, परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही कारणे दाखवा नोटीस दिलेली। त्या गोष्टीला आज 3 दिवस झाले, अजून 4 दिवसात 7 दिवस होता। जर 4 दिवसात जर तो प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही 4 दिवसानं 5 दिवसानंतर त्या मार्केट कमिटीला कुलूप लावू आणि संबंधित सगळ्या कर्मचाऱ्यांना काळे फासू। आणि आमची मागणी एवढीच आहे की
त्या व्यापाऱ्यावर गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे, पण महाराष्ट्रात कुठेही त्या व्यापाऱ्याला कांदा खरेदीची परवानगी भेटायला नको पाहिजे, तर हे व्यापारी ठिकाणावर येतील, नाही तर अशाने ही दादागिरी चालू राहणार आहे.